तर नमस्कार मित्रांनो, मी समर्थ पवार मराठी डिस्प्लेमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। आणि आज किती वाजता चालू केले? 8:22। बापरे, खूपच उशीर झाला आज का नाही। तर विषय असा आहे की सीएनजी नाश्ता सगळं करून झालेलं आहे। सीएनजी भरलंय 300चं। आता सुरुवात केली। आज आहे 1 फेब्रुवारी, आज आहे गणेश जयंती। गणेश जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हॅपी बर्थडे गणपती बाप्पा। तर सुरुवात 1 फेब्रुवारी, चांगला नवीन महिना आहे। तर मी असा विचार केला की आपण आता मागच्या महिन्यात 1600चं टार्गेट केलं, तर या महिन्यात 1700चं करू, 100ने वाढवू, बघू काय होते काय नाही। तर आजपासून 1700 रुपयाचं टार्गेट, 100 रुपयांनी तुमच्या भाऊने टार्गेट वाढवले। तर बघूया 1700 रुपये आपल्याला होतात का नाही, उशिरा येऊन सुद्धा बघूया आता होतात का नाही। आय होप सुरुवात जी पडेल ती घ्यायची भाऊ। आता उशिरा जी पडेल ती घ्यायची, लवकर आला तर नखरे होऊ शकतो, पण आज उशिरा आला त्यामुळे जी पडेल ती घ्यायची। बाकी देवाच्या हातात, गणपती बाप्पा मोरया। लेट्स रॉक। तर फायनली मित्रांनो पहिली ऑर्डर पडली, ड्रॉप झाली। पहिली ऑर्डर पडलेली उबेरची 83 रुपयांनी काहीतरी पडलेली। आणि आत्ता वाजले 8:53। खूप म्हणजे स्लो ऑर्डर काय माहिती आज का आपला मोबाईल अपडेट करायला लागेल एकदा। मला वाटतं एकदा स्विच ऑफ करून स्विच ऑन करायला लागेल, रिस्टार्ट मारायला लागेल। ऑर्डर पडत नसेल तर एकदा असं करून बघा तर पडला तर पडला। तर गणेश जयंती दगडूशेठला ऑर्डर पडली पाय, आणि इकडं तिकडं किती जागी गणेश मंदिर आहेत, हिंडा राहा जरा। शनिवार बी आज त्या सीन असा आहे की बऱ्याच शाळेंना आणि कॉलेज आणि काम करणाऱ्या लोकांना, IT वाल्यांना सुट्टी असते शनिवार रविवार, त्यामुळं धंदा शनिवार रविवार थोडा कमीच असतो। पण ट्रॅव्हल करतात लोक तर 11-12 नंतर ऑर्डर असू शकतात, त्यामुळं हार मानायची नाही। 100% जायचं 7 वाजेपर्यंत, जेवढं होईल तेवढं बघू 7ला काय होते काय नाही। तर भेटूया दुसऱ्या ऑर्डरला आहे लवकर। तर मित्रांनो बराच वेळ झाला टेक नाही घेतला, कारण छोटे ऑर्डर मारत होतो त्यामुळे बिझी होतो। आता जेवणाची मधली सुट्टी केली ती, त्यामुळं टेक घेतला। वाजल्यात 1:22 आणि टोटल आपली अर्निंग झाली 600 रुपये, जी की खूपच कमी आहे। 1000 तरी व्हायला पाहिजे होते, पण ठीक आहे, नाही पडले आता काय करणार, कारण आज सगळे बिझी आहेत गणेश जयंतीच्या निमित्ताने, पूजा आहे ते। पण कोण ट्रॅव्हलच करणार आज, म्हणजे माझ्या शेजारी बी थांबले त्यांनाही पडणार। ठीक आहे, आज मार्केट डाऊन आहे, काय हरकत नाही, एका दिवशी चालतं। आज नाही तर उद्या कवर करून घेऊया। आज पण आपला टाईम तेवढाच ठेवूया जेवढा आपण बोललो होतो 7। नाही म्हणून जायचं नाही, कोण ना कोण भाऊ फुल ना फुलाची पाकळी काय ना काय भेटेल ना, हरायचं नाही माणसाने। 1600 नाही तर दीड नाही, 1200 नाही, 1000 काय ना काय होईल ना। घरी बसून काय करणार आहे, कामावर आहे, काय ना काय भेटत तेवढंच हप्त्याला होईल बरं। तर बघू आता 600 नंतर, जेवणानंतरची पहिली ऑर्डर कधी पडते नाही, जेवणानंतरच्या पहिल्या ऑर्डर नाही काय नाही रो। आज डोक्याला वैतागवाडी, आणि कस्टमरचं म्हणणं आहे की आतमध्ये सोसायटीच्या आतमध्ये यायचं म्हणलं अर्धा 1 किलोमीटर। यांना ऑलरेडी म्हणले मी, तुम्ही एकतर लोकेशन टाकले गेटवरचं, तुम्ही मला बोलवता अर्धा 1 किलोमीटर आतमध्ये ही सोसायटी मला माहिती आहे। तर झोमॅटो आमच्या जिंदगी गेली राव, मला आमची नाही नजदीक आहे, मला माहिती आहे ना नजदीक आहे काय, वगैरे अड्यात काढतात लोक। 50 रुपयाची ऑर्डर आहे तर ऑर्डर पडत नाही। 2 मिनटं वॉचमॅन हाकलायला लागला, म्हणतं पुढं घे, गेट समोर थांबू नका। बुकिंग पडली म्हणून थांबले, उगाच थोडं थांबणार आहे। तर काय म्हणत होतं की 1 किलोमीटर अर्धा 1 किलोमीटर आतमध्ये बोलवतं, देणार 50 रुपये, त्यातल्या बी 10 रुपये कंपनी कट करते, 40 रुपये। 40 रुपयासाठी यांना 1 किलोमीटरला पिकअप, आत 1 किलोमीटर, परत 1 किलोमीटर रिटर्न, 3 किलोमीटर, सोडायचं 2 किलोमीटर, टोटल 5-6 किलोमीटर, आणि भेटणार 40 रुपये। येणार आहे का मी? चल कॅन्सल करतो डायरेक्ट, आणि त्यालाच करतो कॅन्सल। आपण थांबा, आपले 5 मिनटं करू, 10 रुपये भेटेल आपल्याला शाळा। तर मित्रांनो आज काय होतंय, काय नाही होत, केलं सगळं होतंय। वाजलं 4:12, झालेत 900 रुपये, जे की मला वाटतं आत्तापर्यंत आपले 1.5 व्हायला पाहिजे होते नाही का, 4-5 वाजेपर्यंत। पण ठीक आहे, काय हरकत नाही। आता आज उबेरने बी आपल्याला साथ नाही दिली, कारण मार्केट डाऊन आहे आज, सगळेजण सुट्टीवर वाटतं, कोणाला हिंडायचं बी नाही वाटतं, सगळे बिझी आहेत। आणि उबेर रोज 300 रुपये इन्सेंटिव्ह देतं, तर आज 250 रुपये देते, याचा अर्थ आज खरंच मार्केट डाऊन आहे। हे मला मगाशी इन्सेंटिव्ह बघितल्यावर कळलं, कारण मग माझ्या डोक्यात चाललं की म्हटलं मार्केट नाही तर म्हटलं छोटे ऑर्डरच मारावं नाही का। तर आत्तापर्यंत आपली झाली उबेरची 11 ऑर्डर, अजून 9 ऑर्डर मारले तर उबेरकडनं 250 रुपये इन्सेंटिव्ह भेटेल। तर मग डोक्यात बघू तेच चाललं आहे, 9 ऑर्डर मारू आणि बस करू।
तर बघू न ऑर्डर कधी होतं कधी नाही. टोटल अमाऊंट किती होती आता झालेत 900 काहीतरी. तर अजून बघायला गेलं तर 800 करायचं म्हणजे निम्मच काम झालं आपलं. काय काम करतो यावेळेस. उशीर झाला यायला, त्यात मार्केट डाऊन, तरी बी झुकेगा नाही साला. जेवढं ताणता येईल तेवढं ताणायचं. 4 वाजलेत ना आता. किती वाजलेत? 4, 5, 6, 7 3 तासात काय होईल ते बघायचं. मग नंतर विचार करायचा काय करायचं, पुढं कंटिन्यू करायचं नाही करायचं का टार्गेट मारायचं. पण आत्ता फक्त उबेरच चालू ठेवले. रॅपिडोला सकाळपासून काहीच नाही भेटलं. ओलाला तर विचारूच नका, ते आपल्यात नाही जात, तो माणसात नाही तो आता. आणि बघू काय होतं काय नाही. डोक्यात तर चाललं आहे रॅपिडो उबेर. छोट्या ऑर्डर मारून 250 रुपयाचा इन्सेंटिव्ह पाहायचा म्हणजे तोच बघायला गेलं तर तेवढंच पडतं. पण नाही रॅपिडो हाताला लागत तर काय करणार होता. बघू आता काय होतं काय नाही. चला 1700 होत्यात का उबेरचं टार्गेट होतंय. उबेरचं टार्गेट जरी केलं ना मी 50-50 नाही, समजा अजून 9 ऑर्डर राहिलेत ना, 50-50 मी किती होईल काहीतरी होईल. 100, 200, 400, 500, 750, 800 रुपये, 700-800 रुपये होतील. नाही म्हणत नाही, होईल. जर नाही हो केलं तरी उबरचे 50 म्हणतं, पण 50 नाही तरी थोडी कुठं सगळे 50 नाही पडत. कुठलं 50 नाही पडतं आहे, कुठं 40 नाही पडतं आहे, कुठं 70 नाही पडतं आहे. तरी नाही म्हटलं तरी 700-800 रुपये होतात. आणि आपलं टार्गेट होतं 1700चं. तर मिशन उबेर 9 ऑर्डर. आय होप जवळजवळ पडावं, लवकर पडावं. 800-900 नाही तरी 600-700 तरी 100-200 कमी होतील, पण होतील ना काय ना काय. फक्त पडले पाहिजे ना. तर 3 तासात काय होणार. 3 तासात मला वाटतं 5 ऑर्डर होतील जर जवळजवळ आणि छोटे पडले पाहिजे. मला डोक्याचा प्लॅन चाललाय भाऊ आता. काय ना ते काहीतरी करायचं. आणि ते जर झालं तर मग अजून 5 मारले तर अजून 100 भेटतील. मग बघू काय करायचं काय नाही. चला. तर मित्रांनो, फायनली आपलं टार्गेट कम्प्लीट झालेलं आहे. वाजले 7:46. आता आपण आहोत आपल्या गजानन महाराज चौकात, म्हणजे शाहूकॉलची इकडं. आणि इथून आता घर जवळ शेवटचं ऑर्डर इथं पडली म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. टार्गेट केलं उबेरचं कम्प्लीट आणि आपलं डेली टार्गेट होतं 1700, ते बी केलं. म्हटलं बाबा पहिला दिवस नाही का फेब्रुवारीचा फेल जातो का नाही. पण गणपती बाप्पा मोरया देव पावला बाबा. 1700 झाले, 1700 प्लसच झाले. 1800-1900 काहीतरी झाले समथिंग. पण ठीक आहे, काय हरकत नाही. उलट चांगलंच झालं. 200 रुपये असतात नाही का. मी सकाळी तर नाही का असं वाटलं पहिला दिवस फेल जातोय आणि लोकांना काय सांगतोय म्हणून नाही का 1700 करा 1800 करा. कधी स्वतःला बी असं वाटतं नाही का. पण केलं होतं बाबा, करत राहा, हार नका म्हणून. मी काय म्हणते सकाळी 7 वाजेपर्यंत जेवल ते. आता थोडा उशीर झाला, अर्धा 1 तास काय हरकत नाही. 1-2 ऑर्डर राहिले असते तर करायला काय हरकत आहे ना. तर फायनली आजचा हा ब्लॉग आपण इथं सेंड करूया. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत शुभरात्री, बाय.